आणि आमच्या दीदीची तयारी बघा हा 10th पेपर आहे तिचा ICSE बोर्ड एक्झाम आहे उद्या अशा तऱ्हेने हा झटके देणं बंद करायचं त्याचं काही नाही तयारी चालू आहे ग तुझी ते दाखवतीये सगळ्या ट्रान्सपरंट वस्तू आणायला लावलेल्या त्यांना स्कूलमध्ये तर पाऊच एक आणला आहे चष्मा पण बॉटल एक सांगितलेली ही डीमार्ट मधून आणली आपण ना काचेची बॉटल आहे हा पाऊच पण मी डीमार्ट मधूनच आणलाय तिला आणि आत्ता फक्त स्टेशनरी आणली ना काय काय आणलीस 2-3 पेन आणले का जरा आमच्या साहेबांना टेन्शन आलेलं दिसते पोरगीचा उद्या पेपर आहे 10वीचा आले काय शांत बसलं काय तुमची पोरगी कॉलेजला जाणार पुढच्या वर्षी मग कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे तुम्ही नर्सरी पासून पोरगीची पोदार इंटरनॅशनल स्कूल ICSE बोर्ड मध्ये तुम्ही तिला शिकवलं आहे आणि काय म्हणजे जे एक्सपेक्टेशन होते आपले इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचे सांगा हो तुम्ही सांगा त्यांना पेपर लिहायचा आहे भाऊक व्हायला उलट मी सकाळपासून तिला सांगते एवढं ती उठल्या मला म्हणते मम्मी मला भीती वाटायला लागली काय 24 hours एक्झॅक्ट 24 hours राहिलेले मी जेव्हापासून पेपर लिहिला बसणार कारण की मी बरोबर 11 वाजता बोलली 11 वाजता आणि मी बोलले तिला 11 वाजता लाईक नो छोटा घे तुळशीचं पान खाल्लं ना बुद्धी चांगली फ्रेश राहते पान धुवायला आले आमच्या पिलं यशस्वी भव पेपर चांगला जाईल तुला टेन्शन नको घेऊ रश होता है इट्स ओके कुछ नहीं पाउच लिया है वाटर बॉटल एंड एडमिट कार्ड दैट्स इट और दिस बेस्ट ऑफ लक आणखीन एकदा ऑल द बेस्ट कैसा था पेपर was very good. I wrote everything that it also got covered. Pretty excited for result as well as थोड़ा धक भी हो रहा था लिखते वक्त नहीं but the time when I was sitting in that hall the pressure was on, principal ma'am was there with us. It was an incredible experience indeed and actually this was our first time. प्रेशर हम पे भी था, प्रिंसिपल मैम पे भी था क्योंकि उसकी रेपुटेशन को हमें बचाना है तो उससे ज़्यादा हम पे प्रेशर था. But yeah, it was good. My palms were sweating, my foot was sweating and I was going crazy क्योंकि मुझे पता नहीं क्या हो रहा था. AC फॅन सगळे सुरू असून असं होतंय म्हटल्यावर थोडस होतं सर्वांनाच तसं. It was my first time. इसलिए तो बोलते हैं ना कि बोर्ड इज बोर्ड. Exactly.
but it was good. अभ्यास केलेल्या मधलं काय आलेलं का? लँग्वेजचा पेपर आहे तेच एक्सपेक्ट नाही करू शकत, पण हा तशा टाईपचे आलते. ग्रामर ह्या वेळेस थोडंसं ट्रिकी होतं. अँड हा तसं तर रायटिंग पार्ट तर तसं लेंदी असतोच. आणि एसे कोणता लिहिला? ऐसे माहिती मी काय लिहिला? अ पुअर टेलर ऑफ वन विलेज got the best म्हणजे he won one of the competition and his life was walla after that. बाबा तुझ्या मम्मीवर तेच लिहून आली म्हणजे तुला तर घरीच एक्सपिरियन्स भेटलेला आहे. तुम्ही माहितीये आमचा टेलर लक्षद्वीप मध्ये होता. मी लक्षद्वीपच्या टेलरला मुंबईमध्ये आणि त्याची लाईफ मी मुंबईमध्ये सेटल केली. एक्झॅक्टली. इट वॉज गुड. मला माहितीये खूप हे होत होतं, धकधक होत होतं, कारण की जेव्हा मला पेपर भेटला ना मला हे कळत होतं मी ग्रामर सेक्शन करू आधी का रायटिंग स्किल सेक्शन करू. मी त्याच्यात 1-2 मिनिटं लाईक मी बुफ असं जात होते. बट आय एम लाईक संस्कृती काम डाऊन, तू आतापर्यंत जसं करत आली तू तसंच कर. आणि मी थँक गॉड असं केलं, कारण की इफ मी ग्रामर पार्ट आधी अटेम्प्ट केला असता ना माझा रायटिंग सेक्शन सुटला असता आणि अनसीन पॅसेज माझा पूर्ण गेला असता. सगळे अटेम्प्ट केलेस ना क्वेश्चन? सगळे अटेम्प्ट केले. एक्सपेक्टेशन सांग किती आहेत, पटकन सांग, संपत आले टाइम. 80 out of 75. 70 above. मिलेंगे Because I have faith in whatever I have written. So yeah. येस, थँक्स. स्वराज आले काय आमचा? बेबी आलाय आमचा बेबी. स्वराज सम्याच होता. लिहिलं का सगळं? रे देवा देवा. मौनच म्हणतोय. घाम आलाय बघ किती ग पोरग माझं घमून आलंय. छी बाई. पीटी पिरियड खेळून पण आला का? और कसं गेलं? ते त्याला लक्षात नाही का? कसं गेलं? Are you sure? I'm damn sure. अरे स्वराज आमचा बघा आल्या आल्या काय करत. हा का? आणि परवा पेपर कोणता आहे? उद्या कशाची सुट्टी आहे? शिवजयंती आहे. हा बरोबर. बर स्वराज आमचा मग असं दीदीला विचारतोय आता काय लिहिलं काय नाही, थोडासा एक्सपिरियन्स घे तिच्याकडून. I wrote essay like 4 to 5 sides. Full paper. Full paper, it was of 16, right? Total I wrote 15 or 14 pages. Average. Eva. Abhi, what do you expect me to write more? The odd one, little.